नमस्कार, मी हमीद भगवान. बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर चला पाहूया आजची घडामोड. आज आपण इथं उपोषणाला बसलाय. आपले परिचय सांगा आणि आज उपोषणाला बसायचं जे कारण आहे ते कारण काय ते सांगा. माझे नाव राजेंद्र पवार. तर शिरगावचे ग्रामसेवक आणि सरपंच आहे, यांनी जो म्हणजे वरून येणारा प्रत्येक निधी आहे त्याचा गावासाठी त्याचा न विकास करतात. त्यांनी स्वतःसाठी बंगले बांधून जमिनी खरेदी करून गावाचा विकास न करता त्यांनी स्वतःचा विकास करून घेतलेला आहे. त्यामुळं इथं आज सांगोला तालुक्यामध्ये आम्ही धरणे आंदोलन उपोषण करत आहोत. तर आज उपोषणाचा पहिला दिवस आहे. आपण राजू भाऊ, आपण आज उपोषणावर आपण तक्रार केली का वरती? मी राजेंद्र मोहवार, मी शिरवळचा ग्रामस्थ आहे. मी वारंवार झालेल्या भ्रष्टाचाराविषयी वारंवार इथे येऊन BDO ऑफिसला BDO साहेबांना भेटलो, तहसीलमध्ये तक्रार दिली, प्रांतात दिली. तक्रार मला जिथं वाटतं तर मी दिली, पण अद्याप तक्रारीचं निवारण झालेलं नाही. BDO साहेबांना पण भेटलं. BDO साहेबांनी मोडवाडीविषयी उत्तर देत आले. कारण का समोरच्या भाऊसाहेबांना प्रश्न होतो की आम्हाला 7 एकर दलितांना प्यायचं पाणी नाही. तुम्ही पाण्याविषयीचं म्हणजे प्यायचं पाणी सुद्धा चिरून घेतले. आम्हाला एक 8-10 वस्ती आमच्या मागासवर्गीय शिरवळीच्या केंद्रमाळात ओवाळ वस्तीमध्ये एक आमचं गाव आहे, खेड आहे, एक हे आहे वस्ती आहे, दलित वस्ती. तर त्यांनी आम्हाला पिण्याच्या पाण्यापासून 7 वर्षापासून वंचित ठेवले. मी वारंवार भाऊसाहेबांना सरपंच साहेबांना विनंती केली. त्यांनी अद्याप आम्हाला पिण्याचं पाणी सुद्धा दिलं नाही. आणि पिण्याचं पाणी न देता जो गावात जो मागासवर्गीय 15 वित्त आयोगातून जो निधी येतो त्याचा त्यांनी कमीत कमी एक कोट्यवधीचा भ्रष्टाचार आहे, तो समोर ते येईलच. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न प्रत्येक वेळेस गाव सोलापूरपर्यंत गेलो, सांगोलामध्ये पण आलो आम्ही, पण अद्याप आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे आम्हाला प्रशासनाने दखल नाही घेतली तर तुम्ही पुढे काय तुमचा अजेंडा काय असणार आहे? सर, जोपर्यंत दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणारच नाही. इथं काय जरी झालं गावासाठी आणि समाजासाठी न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथं उठणारच नाही. असं सदर हे जे सांगोला तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये भ्रष्टाचार होते त्याचा तुम्ही आवाज उठवत आहे. आज यांनी येथे उपोषण जे भरले, या उपोषणाला आपण पाठिंबा देत आहे का? हे बघा, हे नुसतं उपोषण नाही, हे उपोषण तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमधील अनेक कार्यकर्त्यांनी या उपोषणाला इथं येऊन पाठिंबा द्यावा, ही माझी विनंती आहे. कारण प्रत्येक गावामधली स्थिती हीच आहे. पण ह्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या सगळ्या लोकांचं एक प्रतिनिधित्व म्हणून इथं राजूभाऊ होवाळ हे आज उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना उपोषणाला बसण्याचं कारण हेच आहे, शिरबावी या गावामध्ये करोडोचा निधी आला, अपंगासाठी आला, विधवांच्यासाठी आला, महिलांच्यासाठी आला, ज्येष्ठ लोकांच्यासाठी आला, रस्त्यासाठी आला, पाण्यासाठी आला, गटारींच्यासाठी आला, ग्रामपंचायत रंगवण्यासाठी आला, ग्रामपंचायत सुशोभीकरणासाठी आला, पाणीपट्टी आहे, घरपट्टी आहे, गाळाभाडा आहे. हा जो सगळा निधी आहे, आता त्या मुलीनं सांगितलं बाबा जमिनी खरेदी केल्या, त्यानंतर ग्रामसेवकानं घरं बांधली. हे काय ग्रामसेवक हा शासनाचा लोकांचा नोकर आहे का? आलेला पैसा दुसऱ्याच्या दारामध्ये पळवून लावणारा हा दलाल आहे. हे याच्यातून प्रश्न उपस्थित राहतो. त्या ग्रामसेवकानं आजच्या आज जर नाही माहिती दिली, ग्रामसेवकानं आजच्या आज जर नाही केला आज एक दिवसामध्ये, तर ग्रामसेवकाच्या घराला जसा पन्हाळ्याला वेढा दिलेला होता, विशाळगडाला वेढा दिलेला होता, पूर्ण शिरबावी गाव आणि सांगोला तालुक्यात जी काय मंडळी आहेत, या ग्रामसेवकाच्या घराला वेढा दिला जाईल. या BDO जिथं राहतं त्या सरकारी ऑफिसला वेढा दिला जाईल. ही माझा अल्टिमेटम आहे. 1-2 दिवसामध्ये त्यांनी निर्णय घ्यावा, नसेल तर जनतेच्या आक्रोशाला तुम्हाला भाग पाडावं लागेल, बळी जावं लागेल. धन्यवाद.